लाडक्या बहिणींनो, थांबा जरा. फक्त 4 दिवस, होय फक्त 4 दिवस तुमच्या हातात उरले आहेत. जर तुम्ही अजूनही KYC पूर्ण केले नसेल तर दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात. राज्यात तब्बल 26 लाख महिलांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि सरकारने स्पष्ट इशारा दिलाय, 30 एप्रिलनंतर कोणतीही सवलत नाही. तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे किंवा उशिरामुळे तुमचे पैसे थांबू शकतात आणि मग नंतर काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही अजून KYC केलंय का? नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे KYC कसं करायचं, कोणत्या चुका टाळायच्या आणि तुमचे 1500 रुपये सुरक्षित कसे ठेवायचे. म्हणून आत्ता लगेच लक्ष द्या, कारण हीच तुमची शेवटची संधी असू शकते. नमस्कार बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 1500 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात अजूनही 26 लाख महिलांची KYC अपूर्ण आहे. जर तुम्ही पुढच्या 4 दिवसात हे काम पूर्ण केलं नाही तर तुमचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. राज्यात सध्या 2,47,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 26,34,000 महिलांनी अजूनही आपली KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सरकारने यासाठी आता शेवटची डेडलाईन जाहीर केली आहे. शेवटची तारीख 30 एप्रिल 2026. काय होईल जर 30 एप्रिलपर्यंत KYC झाली नाही तर तुम्हाला मिळणारे दरमहा 1500 रुपये कायमचे बंद केले जातील. नेमकं काय करायचं? बहिणींनो, घाबरून जाऊ नका. ही प्रक्रिया सोपी आहे. तुम्हाला खालील गोष्टी तातडीने करायच्या आहेत. बँक खाते तपासा. तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती चेक करा. अर्जातील चुका दुरुस्त करा. जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असतील किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील तर ती 30 एप्रिलपूर्वी पोर्टलवर जाऊन अपडेट करा. बँकेत भेट द्या. ज्या महिलांची बँक लिंक सक्रिय नाही त्यांनी 30 एप्रिल रोजी बँक बंद होण्यापूर्वी बँकेत जाऊन KYC करून घेणं अनिवार्य आहे. सरकारचा इशारा. यावेळी सरकारने गैरप्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. ज्या पुरुषांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तसेच ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि तरीही ते लाभ घेत आहेत त्यांचे अर्ज रद्द केले जात आहेत. त्यामुळे तुमचा अर्ज अधिकृत आणि त्रुटीमुक्त असणं आवश्यक आहे. तर विसरू नका, आजपासून तुमच्याकडे फक्त 4 दिवस उरले आहेत. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही हप्ते थांबणार नाहीत. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.